नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। होय, बरोबर आहे, खुशखबर आहे तुमच्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। खुशखबर जाणून घेण्यासाठी 2,500 रुपये हप्ता वाटप संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता आणि याच एप्रिल हप्त्यासंदर्भात खुशखबर आलेली आहे। एप्रिल हप्ता वितरणाची तारीख तर आलेली आहे, पण लाभार्थी म्हणतील आता याच्यापेक्षा आणखीन जास्त आनंदाची बातमी काय असणार आहे। तर याहीपेक्षा आनंदाची बातमी असणार आहे आणि ही बातमी आपण पाहणार आहोत। हे 2,500 रुपये नियमितपणे मिळण्यासंदर्भातली ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। तर इथं स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि GR नेमका कशा संदर्भात आहे तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून दिव्यांग कल्याण विभाग हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आलेला आहे। आणि दिनांक 11/4/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी त्याच अनुषंगाने बाबींसाठी सहसचिव, उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग खुद्द आणि आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। त्यानंतर आता दिनांक 13/3/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये क्षेत्रीय कार्यालयाच्या आयुक्तालय स्तर, जिल्हा स्तर व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ पदाच्या सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आलेला असून सुधारित आकृतिबंधानुसार लेखा अधिकारी हे पद व्यापगत करण्यात आलेले असून त्याऐवजी आता सहाय्यक संचालक हे पद निर्माण करण्यात आलेले आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने मंजूर केलेल्या सुधारित आकृतिबंधानुसार आयुक्तालय स्तरावरील वित्तीय कामकाजासाठी सहाय्यक संचालक यांना आहार व सविस्तरण अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार या ठिकाणी आयुक्तालय स्तरावरील वित्तीय कामकाजासाठी सहाय्यक संचालक यांना आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे। तर अत्यंत आनंदाची बातमी आहे। या शासन निर्णयानुसार पहा, सहाय्यक संचालक यांना आता अधिकारी घोषित करण्यात येत आहे। आहार व वितरण अधिकारी यांना घोषित करण्यात आलेला आहे। याचाच अर्थ काय असणार आहे तर इथून पुढे प्रत्येक म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत, मग त्यामध्ये तुमचा प्रत्येक महिन्याचा हप्ता सुद्धा जमा आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या अनुदानाचा सुद्धा समावेश आहे। प्रत्येक योजना आणि प्रत्येक महिन्याचे अनुदान व्यवस्थितरित्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे सहाय्यक संचालक आता कार्य करणार आहेत आणि त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। अगोदर हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता या ज्या व्यक्ती आहेत त्यांना पूर्णपणे हे अधिकार देण्यात आलेले आहेत। याचाच अर्थ आता योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणारच आहे आणि योजनांचा लाभ देखील तुम्हाला सुलभपणे मिळण्यासाठी हे वितरण जे अधिकारी आहेत यांची यावरती नेमणूक करण्यात आल्यामुळे नक्कीच आपण म्हणू शकतो की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचं अनुदान हे वेळेवर जमा करण्यात मदत होईल। तर पहा, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटवरती सुद्धा आहे। व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला हा पाहण्यास मिळेल। आणि महत्त्वाची माहिती म्हणजे पहा, आता एप्रिलच्या हप्त्याची तारीख आलेली आहे, पण पैसे मात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। काळजी करू नका, उद्यापासून ही प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे। उद्या दुपारपासून पैसे वितरणाची प्रक्रिया नक्की सुरू होईल आणि जसे पैसे पडायला सुरुवात होतील तसे मी तुम्हाला लगेच कळवेल। त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।